हॅलो गाईज, माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर गाईज, आज स्पेशल जेवायला बघा काय बनवतात. चिकन आणि तंदुरी बनवायला चिकन स्पेशल मस्तपैकी रस्सा बनवतो आम्ही. तंदुरीचं नाव काय? तंदुरीचं नाव काय? तंदुरीचं नाव ठाकूर तंदुरी. ठाकूर तंदुरी टाइम पार्टी. ये ना चिना तोंड वासूनच आहे आमची. चिना तोंड वास शिवण चालू कर ना. तर काही काल होतं का सगळं हे घे ना, मसाला वगैरे घ्या. मसाल्यावरची काढा मोठी दे अंडा बिंडा टाकायला लागेल. खाली टोमकाला घेतो परत मध्ये मोठा आमची नाही. गाई मी बनवते चिकन आणि तंदुरी करतात. मसाला पण चालते या. तेव्हा डबा तर गाईचा असा घरगुती मसाला मस्तपैकी आमच्या आईंनी बनवलेला आहे. दहा किलो मसाला कुटून ठेवलेला आणि अशा पुड्या मस्तपैकी पॅकिंग करून ठेवलेल्या आहेत. म्हणजे जेव्हा लागेल तेव्हा आपण म्हणजे घेऊ शकतो. आता हा अर्धा मसाला आपण पॅक पण करू शकतो. ठीक आहे होते, तुम्ही लावा आणि तिला सोडून मस्तपैकी हळद लावलेली आहे. हळद लागलेली आहे नवरीला. थोडीशी जरा पावडर सुद्धा टाकू. थोडासा आपला गरम मसाला. चिकन मसाला. मध्ये पण ठेवलं. अशा तऱ्हेने मस्तपैकी हळद मीठ मसाला वगैरे लावून झालेला आहे. अजून याच्यामध्ये एक प्रकार टाकायचा आहे, म्हणजे ती म्हणजे अंडी हाणायला गेलाय.
चिकन राईस थोड्या टायमाने मी तुम्हाला दाखवते आता कशी तंदुरी भुजणार आहे. ठाकूर तंदुरी. ते चिकन मी बनवते. हे पहिलं बाजूला होऊ दे सगळ्यांना, म्हणजे कसं व्यवस्थित करायला येतो मला. झाली एक लावायचं अजून ना. अशा तऱ्हेने माझा सकाळी जे काही साईडला चिकन बनवते. त्यासाठी कांदा कढीपत्ता हा गरम मसाला थोडंसं लाल होऊन देऊ आपण. चिकन बोललं की थोडं पाणी पण चिकनची तंदुरी मला पण एवढीच मजा येते. तर इथे आहे इथे सगळं तंदुरी आपली मस्तपैकी. तंदुरीसाठी कोंबडी आणि मस्त आता लसूण टाकलेलं आहे मी. मस्तपैकी कांदा असा एकदम लाल झालेला आहे. आणि टाकते आला लसूण पेस्ट. ही आला लसूण पेस्ट सहजासहजी वापरत नाही आम्ही, पण आज थोडा उशीर झाला जेवणाला, पण 7 वाजले. घरून आली तेव्हा 7 वाजले म्हणून विकत सांगितली. काय कोणची आयो काय मस्त काळे भाषा आयो का चाललं ते का तिला धार आहे का नाही माहित नाही, पण आता आयो मस्तपैकी काल्या माशांचा मटर करणार आहे. कोणती कोण नाही तुझा काल्या माशांचा मटर. ही जा चुकीचं आहे यार. पोळी ना आणलं यावी तंदुरी बनवायला. गाईज मस्त पैकी काले माशा आमच्याकडे आहे. आज जेवायला आहे आमच्याकडे चिकन. गाईज नाही साईची नाही मला तुमच्या काले माशांचं मटर. तुमच्याकडे काले माशांचं मटर. यो आई घेतला तंदुरी बनवायला. साईच्या काय आहे अशा तऱ्हेने अजून चूल पेटत नाही आम्हाला. पेटवा पेटली बारीक घ्या टंकुऱ्या. ते आई आमची बाळशाप करते. काळे मासे यक्क इथे एक्के बोलतात. माझं चिकन होतंय. अशा तऱ्हेने आई आमच्या आल्या आणि फटाफट बाटल्या भरायला गेलेल्या. त्यांना दम लागलेला आहे आणि ते आमचा खोबरा बुसतोय आणि बाहेर अजून चूल काही पेटत नाही. नाऱ्याने वरला सोडला होते. ए साईशा साईशा वरती गेला म्हणजे गाई असाच खोबरं टाकायचं चिकन मध्ये. चिकनला जास्त चव येते. नाही होणार होईल. कधीपासून चूल पेटत अजून चूल पेटली ना. आणि आमची शाईशू आले. चल चिकू खाशील नाही. चिकू खाशील नाही.
हे घ्या. भाऊ काय भाऊ लगेच पेटवले असतील. चिकन पाहिजे साईशाला, आमचं चिकन. ए साईशा, काय पाहिजे तुला? चिकन पाहिजे, चिकन. आमच्या साईशाला चिकन पाहिजे. बोबी बोले आपली अंगावर नको एक अग्नी पेटते एक तर तिथे आमच्या आईने माशांची डायरेक्ट मटर केलेली आहे. काळे मासे पण छान. ऐका मी आता मस्तपैकी वाटण बनवते. असं खोबरं केलं ना गाई तर चिकनला भरपूर चव येते. एक नंबर चिकन लागतो असं आई बोलतात. आईंच्या म्हणण्याप्रमाणे मी मस्तपैकी काळा खोबरा असं भुजलेला आहे. त्याच्यामध्ये मी फक्त खोबराच हे करणार आहे, बाकी सगळं टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. अजून ही करायची आहे. गाई आता चूल मस्तपैकी पेटली आहे. मस्तपैकी एक नंबर तंदुरी. गाई माझं चिकन भरपूर फेवरेट आहे, पण तो मला तळलेला किंवा असं तंदुरीमध्ये आवडतो. एक नंबर खायला. गाईस तुम्हाला एक दाखवते. चिना टपकलेली आता. चिना मग कशी परत विचारायला मला. ओके 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 तू त्यावरच ही बोबीगंची. मस्तपैकी चिकनला अशी उकळी आलेली आहे आणि मी हे घेऊन बाहेर चाललेली आहे. टाकलंय बांधायला पाहिजे तसे. अशा तऱ्हेने गाईच तंदुरी आमची तयार आहे. मस्तपैकी डेकोरेट केलं त्याला. आणि चिकनसुद्धा तयार आहे. चिकनचा कलर बघा तुम्ही, मस्तपैकी तरी आलेली आहे. मस्तपैकी तरी आलेली आहे. गाईज तोंडाला पाणी सुटलं आहे. हिला बघून जास्त पाणी सुटलं तोंडाला. अजून बाहेर अजून काळजी आणि टेटे बाकी आहेत. झाले का? तोंडाला मस्तपैकी पाणी आलं आमच्या. दोनच किती भाकरी? 8. आई चवली. काही चिकन असल्यावरती सुवन मस्तपैकी भाकरींचं काम काढतं. 4 तरी खात. आज बघा किती काम काढायचं आम्हाला. तर गाई चिने आली. हा चिने काय पाहिजे? तंदुरी. काय पाहिजे? नाही काय पाहिजे? तंदुरी. गाई चिनाला तंदुरी पाहिजे. तंदुरी. तर आता मी मस्तपैकी कटिंग करते.
ठेवतो काकी. कधी नाही मिळलं आणि कपकन गिळलं. सुहान हातपाय धुते काय भाकरी खायला? हा मस्तपैकी सोन्याने आता तोंड धुतलंय. त्याला जेवायचंय अजून. एक नंबर. दे ना मी मदत करते ना तुला. चल ना चल ना. हा कडक बनवायचं खावाला. कडक सोन भाई. सारा आमची कुशावर आल्या आल्या घसारली आहे चिकन तंदुरी. सारा कशी लागते या हा नंबर. मग कसं झालं चिकन? एवढा मोठा देशा ठेवलेला खायला. करा हा अशा तऱ्हेने काही गाई सगळे जेवले नसते तर भांडी घासली. गॅस वगैरे धुवून भांडी घासलेत माझी. एवढं काम बाकी आहे ते मी पटकन करते म्हणजे झोपा.